नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्ही पाहतच असाल की इथं काजळ बनवलेलं आहे. चला तर वेळ न घालवता याची प्रोसेस आपण सुरुवात करूया. इथं बघा एरंडेल तेल घेतलेलं आहे. कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे उपलब्ध आहे. तुम्ही आणू शकता. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढ्या तुम्ही बनवू शकता. पण मी सुरुवातीला म्हटलं आपण ह्या तेलापासून बनतं की नाही हे ट्राय करूया. मेडिकलमधलं आहे. त्याच्यासाठी मी इथं 50 mlच आणलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा आता एक छान अशी मोठी कापसाची वात बनवून घेतलेली आहे वाटीमध्ये आणि ते तेल ओतलेलं आहे. ती पूर्ण वात डीप करून घ्यायची आहे आणि ही सगळी प्रोसेस माझी मम्मी करत आहे, कारण माझं बेबी खूप छोटा आहे. त्याच्यासाठी म्हटलं बाहेरचं केमिकलयुक्त काजळ वापरण्यापेक्षा हे घरगुती बनवलेलं काजळ कधीही चांगलंच. त्याच्यामुळे बघा आता इथं अशी छान अशी मोठी वात त्याच्यामध्ये डीप करून घेतलेली आहे. आता ही आपल्याला वात पेटवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण म्हणून एक ताट ठेवायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता बघा. ताटाच्या सपोर्टसाठी मी इथं मातीची भांडी आहेत माझ्याकडे, ती ठेवलेली आहेत. छोटे आहेत साईजला ते. तुम्ही पाहू शकतायत बघा. आधी मी इथं दोन ठेवून ट्राय केलं, पण ते खूप उंच होत होतं. आता इथे वाट पेटवलेली आहे आणि तुम्ही दिवसा रात्री कधीही ट्राय करू शकता. याची सगळी काजळी एका ताटावर आपल्याला जमा होते. तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला एकदम छोटीशी वात झालेली आहे. त्यानंतर हळूहळू ती वात मोठी पेटते. आता इथं असं वरती हे ताट ठेवलेलं आहे बघा. तुम्हाला आतमधून दाखवते. असं हे पूर्ण आता काजळी त्याची त्या ताटाला लागते. 2 ते 3 तासात हे काजळ तयार होतं. आता इथं मी असंच ठेवून देते. तुम्ही पाहू शकतायत बघा. 2 ते 3 तासांना तुम्हाला मी याचा रिझल्ट अजून दाखवते बघा. आता इथं 2 ते 3 तास झालेले आहेत बघा. आपलं काजळ एकदम छान वरती लागत आलेलं आहे. आता हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतरचं आहे बघा. एकदम छान अशी सगळी काजळी अशी पूर्ण लागलेली आहे बघा. वरतून पण आणि आतमधून पण तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्याला स्पूनने काढून घ्यायचं आहे पूर्ण. आणि हे एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये झालं आहे, पण हे जेवढं झालं आहे ते 4-5 नाही 1 वर्ष तुम्हाला आरामात जाईल, कारण आपण जास्त काजळाचा वापर करत नाही लहान मुलांना. एकदम छान असं बघा. आता माझी मम्मी सगळं काढून घेते. पूर्ण छान असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल ॲड करायचं आहे. हे पूर्ण काढून झाल्यानंतर आता हे आपल्याला काजळ बनवायचं. याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल ॲड करायचं आहे. प्युअर जे आपण डोक्याला वापरतो ते खोबरेल तेल ॲड करायचं आहे. आणि हे सगळं काढून ठेवण्यासाठी एक बाजारात छान छोटीशी अशी डब्बी भेटते, ती पण आणायची आहे. तर तुम्ही घरात कोणतीही डब्बी असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲड करू शकता बघा. एवढी क्वांटिटी झालेली आहे. त्यानंतर आता हे आपण एका छोट्याशा वाटीत तेल आणि ते ॲड करूया. आणि हे खूप डार्क होतं. हातात एकदम असं लावलं तर एवढं छान होतं. तुम्ही पाहू शकतायत. थोडंसं तेल इथं ॲड करायचं आहे आणि बोटाने मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे हाताला ग्लोव्ज लावले तर बेटरच आहे, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही फक्त बोटानेच केलेलं आहे बघा. एकदम सुंदर असं काजळ बनवून रेडी होतं आणि नो केमिकल, काही बाळाला काहीही इजा होत नाही या काजळाने. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा. बघा तुम्ही पाहू शकता इथे एकदम छान असं काजळ बनवून रेडी आहे. जसं लागेल तसं तेल ॲड करायचं आहे. आता इथं बघा हे काजळ सगळं असं घेऊन आम्ही डब्बीत भरतात बघा. ही छान प्रकारची छोटीशी डब्बी आहे, त्याच्यामध्ये भरायचं. एवढी क्वांटिटी आहे, हे आरामात 1-2 वर्ष जातं. पण आपण बाळाला लावताना खूप छोट्या क्वांटिटीमध्ये लावतो. तुमच्याकडे तुम्ही असं काजळ कधी बनवलेलं आहे का? तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर नक्की ट्राय करा. एकदम छान असं बनतं. पाहू शकतायत बघा. सुंदर असं आपलं हे केमिकल विरहित असं हे काजळ बनवून रेडी आहे बघा. एवढी क्वांटिटी बनलेली आहे याची आणि नक्की ट्राय करून बघा. एकदम छान सुंदर असं हे काजळ बनवून रेडी होतं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.